नमस्कार मित्रांनो. दिवाळीचा प्रकाश जसा अंधार दूर करतो, तसाच ऑक्टोबर महिना वृषभ राशीच्या आयुष्यातील शंका कुशंका दूर करून आत्मविश्वासाचा दीप उजळवणार आहे. नवीन उपक्रमांना सुरुवात होईल, प्रेम प्रकरणात हृदयाला दिलासा मिळेल आणि स्टॉक मार्केटपासून ते दैनंदिन आयुष्यामध्ये सर्वत्र आनंदाचे किरण दिसतील. या महिन्यातील प्रत्येक दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन उभा आहे. ग्रहकुलांच्या बाबतीत या गोष्टी नेमक्या कशा प्रकारच्या असतील, या सर्व गोष्टीसाठी संपूर्ण एपिसोड नक्की बघा. या महिन्याची खास विशेषता म्हणजे या महिन्यामध्ये 5 जे महत्त्वपूर्ण ग्रह आहेत हे राशी परिवर्तन करणार आहेत. रवी, मंगळ, बुध, शुक्र आणि याचबरोबर गुरु हा सुद्धा राशी परिवर्तन करणार आहे. त्याच्यामुळे तुमच्याकरता हा संपूर्ण जो महिना आहे हा बऱ्याच प्रमाणात इव्हेंटफुल असणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत. त्याचे निर्णय नेमके कशा प्रकारचे असतील, परिस्थिती कशा प्रकारची असते, या संदर्भातली चर्चा थोडी डिटेलमध्ये करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू की तुमची जे एकंदरीत आरोग्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र, हा शुक्र तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 10 तारखेनंतर हा तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करणारा ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे. राशीचा जो अशुभ फलदायी ग्रह आहे गुरु, हा तुमच्या द्वितीय स्थानातून तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणाऱ्या दिनांक 19 तारखेला. तर साधारणतः एकंदरीत या संपूर्ण महिन्यामध्ये तुमची जी मानसिकता आहे अतिशय चांगली दिसणार आहे, अतिशय सकारात्मक असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे, जी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे येणारा जो दिवाळ सण आहे यामध्ये हा जो दिवाळ सण तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे साजरा करणार आहात, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. मनामध्ये कुठल्याही प्रकारचं स्ट्रेस टेन्शन असणार नाही. त्यामुळे अर्थातच हा दिवाळ सण तुम्हाला एक वेगळीच भेट देणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही नवीन उपक्रम हातात घ्याल आणि ते पूर्ण सुद्धा करून दाखवाल. आणि तुम्हाला ठाऊकच असेल की कुठलीही गोष्ट करायची असेल तर थोडीशी नशिबाची साथ हवी असते. ती नशिबाची साथ या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे, म्हणजे दिवाळ सण असला की आर्थिक स्थैर्य सुद्धा थोडंसं महत्त्वाचं असतं. या संदर्भात सांगायचं झालं तर 3 जे ग्रह आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत तुमच्या राशीकरता. पहिला जो ग्रह आहे तो बुध, हा तुमचा धनेश आहे, पंचमेश आहे. हा बुध तुमच्या पंचम, षष्ठ आणि सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे दुसरा जो ग्रह आहे तो गुरु, जो की तुमच्या द्वितीय स्थानातून तृतीय स्थानात भ्रमण करणार आहे 19 तारखेला. आणि राशीचा जो राजयोगकारक ग्रह आहे शनी, हा शनी तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. साधारणतः आता तो वक्री आहे, परंतु काहीही काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्या अशा प्रकारचे अनुभव मिळणार. आर्थिक संदर्भात तशी काहीही काळजी करू नका. जशी तुम्हाला अपेक्षित आहे त्याप्रमाणे आर्थिक संदर्भामध्ये तुम्हाला लाभ मिळू शकतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळणार आहे. फक्त एकच गोष्ट आहे की तुमची जी रास आहे ती थोडीशी राजशाही तत्वाची आहे किंवा लॅविश लाईफस्टाईल, उंची राहणीमानाकडे थोडीशी झुकणारी आहे. आणि अर्थातच दिवाळीचा सण आहे त्यामुळे खर्च थोडेसे जास्त असतील. फक्त या खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. बाकी जर का सांगायचं झालं तर संपूर्ण जो महिना आहे हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे आर्थिक संदर्भात. यानंतर गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्देश आहे रवी, हा रवी तुमच्या पंचम स्थानातून षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि तिथेच शुक्र सुद्धा आहे. तर एकंदरीत घरातलं वातावरण अतिशय उत्तम असणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर असेच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे लव्ह लाईफ आहे किंवा ज्याला आपण रिलेशनशिप म्हणतो, या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे बुध, हा बुध पंचम, सप्तम आणि अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राशीच्या पंचमामध्ये 10 तारखेनंतर शुक्र सुद्धा येणार, तिथेच रवी सुद्धा आहे. तर एकंदरीतच जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय उत्तम असणार आहे. खास करून जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा कालावधी तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे. नवीन रिलेशनशिप तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहे. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी चांगला राहतो. फक्त थोडंसं स्ट्रेसपासून थोडंसं सांभाळा. म्हणजे मनावरती जो स्ट्रेस वगैरे येईल त्याच्यामध्ये दबून जाऊ नका. मी जसं सुरुवातीला सांगितलं की बरेच इव्हेंटफुल अशा प्रकारचा हा महिना असणार आहे. त्याच्यामुळे एकामागोमाग एक अशा घटना घडत जातील. तर कधी-कधी त्याच्यामुळे सुद्धा थोडासा स्ट्रेस आल्यासारखा वाटतो. यानंतर जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी चांगला आहे. मात्र थोडेसे एफर्ट तुम्ही घ्यायलाच हवेत. परंतु काळजी करू नका, हा संपूर्ण महिना हा तुमच्या अपेक्षेप्रमाणे असणार आहे. आता या सगळ्या महिन्यातली एक जी गोष्ट आहे ती थोडीशी उणी आहे, ती म्हणजे वैवाहिक जीवन. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह मंगळ, हा मंगळ तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 28 तारखेनंतर तो तुमच्या 7व्या स्थानात येणार आहे. अर्थातच इथे
थोडीशी एक गोष्ट आहे, की वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या-मोठ्या गोष्टीमुळे मतभेद, मतवैचित्र्य असे सुद्धा काही प्रकार अनुभवास येतील. परंतु त्याचा फार मोठा परिणाम तुमच्या दैनंदिन आयुष्यावर होणार नाही. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं, तर साधारणतः तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे, शनी हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय आहे. तर त्या संदर्भात काहीही काळजी करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुम्हाला मिळेल. इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे ज्या वृषभ राशीच्या व्यक्ती विवाह सुख आहेत, म्हणजे ज्यांना विवाह करायचा आहे, त्यांच्यासाठी कालावधी हळू अतिशय उत्तम होत आहे. म्हणजे विवाह जमणं, प्रत्यक्ष विवाह होणं, प्रत्यक्ष आणि किंवा विवाह जमून येणं, अशा प्रकारच्या काही चांगल्या गोष्टी तुम्हाला निश्चितच अनुभवास मिळणार आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर जवळ सर्व आघाड्यांवरती वृषभ राशी ही अतिशय उत्तम असणार आहे. म्हणजे सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नशिबाची साथ की जी हवी असते ती तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितच अतिशय चांगल्या प्रकारची मिळणार आहे. त्यानंतर ग्रहयोगांबद्दल चर्चा करू, की ग्रहयोग आणि त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. जसे की दिनांक 14 तारखेला शुक्राचा हर्षाशी त्रिकोणयोग आणि नेपच्यूनशी प्रतियोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करेल, त्याच्याबरोबर तुमच्याच राशीतला जो हर्षल आहे त्रिकोणयोग करेल आणि लाभातला जो नेपच्यून आहे हा प्रतियोग करणार आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध अतिशय उत्तम असणार आहेत. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता हा अगदी सोनेरी असा क्षण असणार आहे. मात्र जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर थोडंसं डोळ्यामध्ये तेल घालून पाहावं लागेल. अनपेक्षित काही तुम्हाला तोटे वगैरे होऊ शकतील. पण हा जो कालावधी आहे हा साधारण हा जो प्रकार आहे एका दिवसातच थोडाफार जाणवेल. मात्र जे रिलेशनशिपची गोष्ट सांगितली ती मात्र अतिशय उत्तम असणार आहे. काही नवनवीन संकल्पना तुम्हाला या दरम्यान सुचू शकतात किंवा नवीन कामं किंवा नवीन उपक्रम सुद्धा तुम्ही या दरम्यान हाती जरूर घेऊ शकता. दिनांक 20 तारखेला बुध आणि मंगळाची युती होणार आहे. अर्थात ही बुध मंगळाची युती जी आहे ती तुमच्या 6व्या स्थानात होणार आहे. तर ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचे जे गुप्त शत्रू आहेत, म्हणजे अशी व्यक्ती की ज्या वरवर तुमच्याशी खूप चांगल्या बोलतात, परंतु मागे कागाळ्या करतात, अशा व्यक्तींपासून थोडं सावध राहणं गरजेचं राहील. काही कागदोपत्री व्यवहारामध्ये फेरफार होणं आणि त्याचा परिणाम तुमच्या जीवनावरती होणं, अशा प्रकारचे काही छोटे अनुभव तुम्हाला येऊ शकतील. अर्थात त्याचा मोठा परिणाम होणार नाही, परंतु तुमच्या मूड स्विंग मात्र या दरम्यान होतील. तर थोडंसं स्वतःवर कंट्रोल करणं या दरम्यान गरजेचं राहील. यानंतर दिनांक 24 तारखेला बुध आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे. बुध जो की तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल आणि गुरु हा सुद्धा जो की तुमच्या 3य स्थानांमध्ये भ्रमण करेल. हा त्रिकोण योग तुमच्याकरता ह्या संपूर्ण महिन्यातला अतिशय शुभफलदायी असा योग असणार आहे. खास करून या दरम्यान तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल. कामाचा उरक सुद्धा खूपच दांडगा राहील. खास करून वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मी सुरुवातीला सांगितलं, की जे विवाहसुख मंडळी आहे त्यांच्याकरता हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट किंवा योग आहे अतिशय उत्तम असणार आहे. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा हा कालावधी खूपच चांगला असणार आहे. नवीन कामाची सुरुवात किंवा त्याची रूपरेखा तुम्ही या दरम्यान जरूर आखू शकता, ती अगदी अचूक राहील. यानंतर दिनांक 25 तारखेला बुध आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. बुध जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो शनी तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग असणार आहे. जी कामं या दरम्यान कराल ती अगदी विचारपूर्वक करा. तसं पाहिलं तर तुमची जी रास आहे ही कुठलीही कामं विचारपूर्वकच करणारी आहे आणि त्याचाच काही प्रत्यय या दरम्यान निश्चित येईल. तुमची अडकलेली कामं, रखडलेली कामं ही या दरम्यान निश्चित प्रकारे होतील आणि तुमचे काही अडकलेले लाभसुद्धा असतील किंवा पैसेसुद्धा असेल, ते सुद्धा या दरम्यान नक्कीच तुमचे मार्गी लागते, क्लिअर होते. म्हणजे जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हा जो दिवाळ सण आहे, हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. यानंतर दिनांक 29 तारखेला बुध आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होईल आणि हर्षलचा प्रतियोग होईल. बुध जो की तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल, त्याच्याबरोबर लाभातला जो नेपच्यून आहे हा त्रिकोण योग करणार आहे आणि तुमच्या राशीतला जो हर्षल आहे हा प्रतियोग करणार आहे. आता इथे थोडंसं ज्याला आपण संमिश्र स्वरूपाचा अनुभव तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये मिळेल. म्हणजे वैवाहिक जोडीदाराबरोबर मतभेद, वादविवाद अशा किंवा वादविवादाच्या ठिणग्या पडणं अशा काही गोष्टी होतील, परंतु तुमचे काही कामंसुद्धा मार्गी लागतील. अशा प्रकारचा दुहेरी असा काही जो योग आहे किंवा अनुभव आहे तो तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळेल. अर्थात जरी वैवाहिक जोडीदारावर थोडेसे वादविवाद झाले, त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती मात्र होणार नाही. तशी काय काळजी करू नका, कारण तृतीयात भ्रमण करणारा जो गुरु आहे हा पंचम दृष्टीने तुमच्या सप्तम स्थानालाच पाहतो आहे.
याचप्रमाणे या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती कोजागिरी पौर्णिमा दिनांक 7 तारखेला होणार आहे आणि जी अमावास्या आहे ती लक्ष्मीपूजनाची अमावास्या दिनांक 21 तारखेला होणार आहे. अर्थात दोन्ही पौर्णिमा म्हणा किंवा अमावास्या म्हणा या दरम्यान होणारे जे योग आहेत ते चांगले आहेत तरीसुद्धा पौर्णिमा आणि अमावास्या हे आपला जो परिणाम आहे तो करतातच आणि तो खास करून तुमच्या मानसिकतेवरती होतो. म्हणजे एकंदरीतच ह्या पौर्णिमा किंवा अमावास्येला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कुठल्याही क्षेत्रातले असतील तरी ते लगेचच्या लगेच घेऊ नका. नीट विचार करा आणि त्यानंतर त्या दिवशी पण घेऊ नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वादविवादात जाणं, कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं वृषभ राशीचं ऑक्टोबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.